आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील एकसंबा रोडवरील उर्दू हायस्कूलमध्ये वर्गखोल्या, व्हरांडा, ओसरी खोल्यांचे दरवाजे आदी ठिकाणी समाजकंटकांनी जळके काळ्या रंगाचे तेल ओतून विटंबना केली आहे. ही घटना शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उर्दू सरकारी हायस्कूल शनिवारी दुपारनंतर अर्धा दिवस सुट्टी, रविवारी सुट्टी असते. ही संधी हेरून समाजकंटकांनी हे विटंबनेचे दुष्कृत्य केले असल्याची माहिती शाळा सुधारणा समितीने अध्यक्ष अताउल्ला मुजावर यांनी दिले. मुस्लिम जमातचे अध्यक्ष चांदसाब संदी, नगरसेवक महबूब काले यांच्या समवेत त्यांनी हायस्कूलची पाहणी केली. या सरकारी उर्दू हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकांसह 8 शिक्षक अध्यापनासाठी कार्यरत असून 8वी ते 10वी दरम्यान सुमारे 150 विद्यार्थी-विद्यार्थिनी अध्ययन करत आहेत. हायस्कूलच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण व्हरांड्यात खोल्यांच्या बंद दरवाजाच्या फटीतून आतमध्ये खिडक्यांचे सैल पडलेली दारे उघडून आतमधील विद्यार्थी बसण्याच्या बाकावर काळ्या रंगाचे जळालेले तेल ओतलेले दिसून आले. कुवेंपू शिक्षण संकुलातील मराठी शाळेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीतील वर्गखोल्यांच्या खिडक्यांची तावदाने फोडलेली आहेत. हे देखील समाजकंटकांचेच दुष्कृत्य आहे. यातून समाजकंटकांची विकृती कोणत्या थराला गेली हे निदर्शनास येत आहे. अताउल्ला मुजावर यांनी या घटनेची माहिती सदलगा पोलिसात देऊन रात्री गस्त घालण्याची विनंती केली. सदलगा पोलिसांनी गस्त घालण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही दिली. सदलगाहून प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.